झालं भारी आहे की. सो गाईज फायनली आपण आलो गोव्यामध्ये आणि तुम्ही विचार करत असतील मला एवढ्या कामामधनं वेळ कसा भेटला. वेळ कसा भेटला म्हणजे वेळ मी काढला. काय सांगू तुम्हाला, सगळीकडे मुलं लावली आणि फायनली 2 दिवसासाठी आम्ही फिरायसाठी आलो. तर आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आम्ही इथेच राहणार आहे. सो माझा असा विचार होता की हिंदीत ब्लॉग करायचा, पण म्हणलं राहू दे सोडा, आपली हिंदी काय एवढी काही खास नाही म्हणून म्हणलं मराठीतच करूया. काय माहिती आहे का, लय दिवसाने मी असं एकटा रूममध्ये आलो आहे. सो मला एवढं शांत वाटतं ना, कारण की रोज एवढी किरकिर, फोटो 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 दिवसाला 150-200 फोटो, एवढा वैताग आला आणि डोकं भावानं हँग झाले. तर तुम्हाला पण जर एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही असं एखाद्या ठिकाणी या आणि गेम ओव्हर यार. काय सांग की, गुलाबजामुन पाहिजे बघू काय काय असते. कुठं आहे गुलाबजामुन? 120 रुपये याच्या बाण ठेवलेलं. 120 रुपयेमध्ये आपण गाव जेवण घालते. हां, इंडियन नॉनव्हेज काय काय बघी. एक खाल्ल्या काय, एक खिमा मसाला ती 230 रुपये. स्वस्त आहे गं. नशीब मराठीत किमतीत लिहिली त्या. असं आपण एक हॉटेल टाकू काय. कुठं आहे? हां, इंग्लिशमध्ये लिहिले. भाऊन एवढं सोडा काय विषय नाही. अगं इथं आपलं नाव लिहिले. काय लिहिले माहिती आहे का, मेलोडी नाईट विथ मिस्टर सूरज. कसं आहे? हां, कोण रे सूरज? मीच नवा. तर आमची 4 पक्षी इथं पोवायला आली ती. एकाचं नाव आहे आदित्य, ह्याचं नाव काय विसरलो मी, त्याचं पण नाव विसरलो. हां, किंवा आमच्या वेबसिरीजमध्ये होता, बघितला आहे गेला गावा. पवला सवय आदित्य येतो तुला? मार बघू एक उडी. नाही जमत नाही. असं नसते बाळा, बिना भिजता पोवायचं असते. तुला काय माहित आहे? हां द्या, पोच द्या. हां सेम थांब काढलाय. चला ए इकडे बघा. हां सांगा आपापलं नाव सांगा. शे मामा 2, हे पप्पा. हां वय घेतलाय. हां हां काय रे देवा, सुधारायला लक्षण नाही ते. चुकून आले ते बघा, हे सगळे चुकून. होय आलंय चांगलं आलंय, 1 नंबर. मापच काढतो तुमचे बघा. ए पोरे हाय कर हाय. मित्रांनो, आपण माझ्या मित्राला विचारूया कसं वाटलं आज गोव्यात येऊन. सांगा काय वाटलं तुम्हाला आज गोव्यातून? मस्त वाटलं. खरं गाडीनं जरा घोळ केला आणि आलो पहिल्यांदा जरा स्विमिंग पूल मध्ये पोहलो. आता क्रूजला चाललोय. कुठं? क्रूज. हां, आणि पुढं परत मग जेवायचं झोपायचं आणि उद्या समुद्रात जायचं. तर आपण आधी ते त्यांचं मनोरंजनासाठी वाक्य घेतलंय. त्यांचं असं मत आहे की त्यांना मजा आलेली आहे हां एकंदरीत. तर दुसरा मेंबर बोलूया, 1 मिनिट थांबा. ये तुम्हाला कसं वाटलं येऊन? आम्हाला एकदम मस्त वाटतं. हां, लय मजा आली आम्हाला. मजा आली. स्विमिंग पूलमध्ये उड्या मारून तेवढंच तुमचा दिवस त्यातच गेला, काय विषय नाही. हां डोळ्याला नुसतं उड्या मारून. बरं थांबा, आम्ही तिसऱ्या मेंबरला बोलतो. ए मला कसं वाटलं इथे येऊन? एकदम मस्त वाटलं. हां काय काय केलं सा? दारू बिरू पिली सा? दारू नाही पिलो. का नाही बाबा. किती वर्षाचा आहेस? 16 वर्षाचा. 16 वर्षाचा आहे. बरं कसं वाटलं तुम्हाला येऊन? एकदम मस्त वाटलं. हां आंघोळ केली? आंघोळ केली, स्विमिंग पूलमध्ये गेली. वा. तर तुम्ही बघू शकता गावाकडची मुलं इथं आल्यानंतर कसं वातावरण असतं. यांना स्विमिंग पूल म्हणता येत नाही पण त्यात पोहता येते. त्यामुळे अत्यंत अशी बिकट परिस्थिती आहे. पण असू दे मित्रांनो, असंच चालणार. आपला भारत देश आहे, चालणार, काय विषय नाही. भेटू पुढे, चला. तर तुम्हाला कसं वाटलं आज इथे येऊन? आज गोव्याला आल्यानंतर खूपच एन्जॉय केला. हां
पण आपली येताना आमची गाडी जरा बंद पडली 1-2 तास. बर पुढे त्यामुळे जरा मूड खराब झाला. पण आता नाईट लाईफ एन्जॉय करण्यासाठी आपण इथं आलोय बीचला. त्यामुळं खूप म्हणजे असा खूप आनंद गगनात मावना. हा बर तुम्हाला कसं वाटलं इथं? एकदम गार लागते का गरम लागते? नाही, गार पण नाही गरम पण नाही, एकदम मिडियम आहे. मिडियम व्यवस्थित. हा एकदम व्यवस्थित. हा एकदम अगदी नाईट लाईफ गोवा एन्जॉय. हे बघा हे सगळं समुद्र. हा इकडे येऊन बोला, इकडे येऊन बोला. हा एकदम मस्त. मामा आहे काय? माझा मामा आहे, जरा समजून घ्या. चुकलं माकलं तर. हा एकदम मस्त एन्जॉय मध्ये सगळं चाललंय. हा गोवा म्हणजे गोवा आहे. गोवा म्हणजे वर्षातनं एकदा माणसानं गोव्याला यायलाच पाहिजे. तू घर बांधणार आहेस गोव्याला? 100%. जर मला वेळ मिळाला म्हणजे मला जागा मिळाली किंवा माझं बजेट जर असलं सप्लाय विषय तर 100% इथं जागा घेऊन आपण घर बांधणार. कोणाला जर फ्लॅट बीट पाहिजे असला डायरेक्ट संपर्क साधा. नाही एवढं नाही, कॉम्प्लेक्स नाही बांधणार इथे जवळ येऊन आपण आपल्या पुरतं बांधणार. तिकडे येऊन बोल इकडे. आपण आपल्या पुरतं बांधणार. आदित्य कम. आणि आदित्याला माझ्या सगळ्यात जास्त गोवा आवडतो. बरोबर. बरोबर. ह्याला सगळ्यात जास्त. मित्रांनो तुम्ही बघू शकता माणसांचं प्रेम किती आहे गोव्यावर. तर तुम्ही पण असंच प्रेम माझ्यावर करा, त्यांच्यावर करा, विषय संपला. तर आज चला तुम्हाला कलिंगूड जावतो. ओके डन. इथे बर्थडे चालू आहे तर तुम्ही बघू शकता. हॅपी बर्थडेचा स्वाद घरातून घ्या. ती मुलगी तिला केक भरवत्या, तो मुलगा तिला केक भरवत्या. अजून त्यांचं वय गोट्या खेळायचं आहे तरी पण त्यांचं ऍक्टिंग बघा. तो बघा तो माणूस, तो बघा ती बाय, आणि तो त्यांच्या हातात आहे, तो त्याला म्हणतात केक. तर आता मी मित्रांनो तुम्हाला काय सांगू, आम्ही आहे गोव्याच्या बीचवर. हे बाबा आला लेझर घेऊन. हो ताई आम्हाला पण केक द्या, माझी बहीण इथं उपाशी बसलेली आहे. तुला भुका लागल्यात काय सानिका? ए पोरे काय बघत्यास? हा तर मित्रांनो अत्यंत असा अंधार पडलेला आहे. माझ्यासोबत माझे मित्र आदित्य आणि त्यांचे परंपरा मित्र खूप सारे लोक आहेत इथं. तर तुम्हाला काय विषय सांगू भावानं, इथं आल्यापासून आम्ही नोटीस केले की इथं फक्त कपल, म्हणजे जर तुम्ही कपल जरी असला ना तर तुम्ही या, आणि जर तुम्ही सिंगल असला तर तुम्ही काय घंटा इथं येऊ नका, कारण की इथं बघूनच तुमची जळणार आहे, त्यात काय विषय नाही. माझ्या मित्राची एवढी जळल्या काय सांगू तुम्हाला. इथं मगापासून आग लागलाय, मला वास यायला लागलाय. जायलाच कुठं, पळायच नाही. सो गाईज जर तुम्ही कपल जरी असला तर तुम्ही बिंदास गोव्याला या. ते मामाचं आमच्या ऐकून काय येऊ नकासा, कारण काय विषय त्याचं लग्न झालंय, तो सुखी आहे आम्हाला माहीत आहे. पण इथं तुम्हाला काय सांगू, आणि दारू पिणं असला तर या. हे बघा बाटल्या दिसतात का इथं? दिसतात काय बघा तिथं बाटल्या द्या. तर दारू पिणार असला तर या. आणि आमच्यासारखं जर दारू पित नसला, कोण गर्लफ्रेंड नाही, कपल नाही, काय नाही, काय घंटा येऊ नका, काय तुमचा उपयोग नाही. इथं वनवशागात येऊन कुत्र्यागत बसायला लागतं. बघा कुत्री आला तर मला आठवत नाही जावा माघारी. बघा इथं कुत्रं बसलं आहे का, असं शांतवानी गुमान बसायला लागते. सो जरा गांभीर्य जर राखा आणि तुमच्या भावाचा ऐका काय असेल तर. आणि काय तिला का खराब करशील, हृदयाचं लागा तुकडं व्हायला लागलं तिथं. तर भेटूया डायरेक्ट आपण रूमवर भेटूया. ते बघू शकता 120 रुपयाला ड्रेस. कसा आहे पुतळ्यासकट 120 रुपये पुतळ्यासकट. सुट्टी नॉट. गोव्याला आल्यापासून गोळा झाले तेव्हा आता जरा बोललाय हो, नाही तर तुम्हाला दावलं असतं. काय म्हणा कपडे लागा, तुला लाजा वाटते काय? तुला मी टाकणार आहे व्हिडिओ मग क्या असं काय करू नकोस. चला हे कपडे चप्पल कुठं अरे तोंड तर पुसू द्या भावानं. बघा सगळं ओल्ला आहे का? हा बघ फोन माझ्या लक्षात नाही. 2 फोन वागवायचा वैताग. कुठं आहे ए टावेल? कुठं आहे रे? ही बघा पोरांची रूम आहे टपूच यांच्या. हा बोल काय वा वा. बघा आमचं कसं व्हिडिओग्राफर कसं आहे बघा, टॉपचा विषय हो. कसा आहे टॉपचा विषय. हे चला हे जेवण सपलं, मम्मी बॉम्ब लायला माझ्या नावानं. अरे लाईट आहे बरोबर येत मग घ्या आम्ही गेलो बघ. तर मित्रांनो काय म्हणायचं आहे भावानी तुम्हाला, तुम्ही जर येणार ना वर्षातनं भावानी 1 दिवस काढा स्वतःसाठी वैयक्तिक. माझं कसं झालं माहिती हे बघा, मला सेकंदाला फोन चाललेच बघा बघा दिसेल ना मम्मीचे. आता काय काय म्हणते का? हॅलो अगं उपाशी कुठे यायला लागली, थांब की जरा 2 मिनिटं. पायऱ्या उतरला नको. आलो तर एवढ्या जेवला काय कावळा आहे सवय. आलो थांब. लेशिया पडल्यात भावानं मला काय सांगू तुम्हाला. ब्लॉगच्या नादात माझी आई मी निघणार. हे पळे
वनवशागत आलो या वनवशागत. हे सुधरा की सुद्धा किती वाटे येते सर. मस्त आहे. तर मित्रांनो तुम्ही जेवण बघू शकता कसं आहे बघा. काय गरीबाचं हे बघ हो 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 लागा देतात म्हणून काय लागा बघ लाजा वाटतात का किती किती. मला भात आवडत नाही रे पण असू द्या आज खाणार काय विषय नाही. फुकट जाईल आम्हाला सरकारनं फुकट जेवण देवलं थांब वाटेल. म्हणजे आपल्याला रूम म्हणजे त्यांना वाटते आम्ही फुकट खातोय भावानं आम्हाला रूम नंबर विचारायला म्हणजे यांना वाटलं काय माहिती का आम्ही फुकट खाते आमच्या बघ बघू बघ माझ्यात पण वाटेल जरा. ठीक आहे ठीक आहे आवडाय नाही तुझ्या पप्पा सगळ्या पप्पा काय तुझ्या हॉटेलमध्ये होते काय नाही कशाला काय वाढायला हे भावानं जरा आपण नंतर बोलूया काय नाही माझ्या उपाशी मारायची. सो गायज रात्रीच्या वाजल्या त्या 12 आणि ॲक्च्युअलमध्ये काय विषय माहिती आहे का हे सगळी झोपले आहेत किती. हे पण झोपले हे पण झोपले हे पण झोपले हे पण झोपले. मी एकटाच जागावलोय काय मला अरे म्हणजे रात्रीची सवय नाही ना झोपायची लवकर आणि ही बारक्या पोरांना सवय. हे भैयू गुड नाईट मन गुड नाईट स्वीट ड्रीम मन. हां लवकर झोपा म्हणा लवकर झोपा सकाळी लवकर उठा सकाळी लवकर हां सप्लाईज हे उठते का नाही बघे. ए ए गुड नाईट मन गुड नाईट लवकर झोपा लवकर झोपा. तुला कोणी म्हणले जागा होता भावानं काय तो विषय आहे आमचंही बारकं उठते का बघे कोण आहे मग क्या गुड नाईट मन काय 5 वेळा नाही एकदा गुड नाईट मन. गुड नाईट हा गुड नाईट हा शुभरात्री म्हणा उठणं लावून झोप म्हणा. हॅपी दिवाळी. हा दिवाळी झाली ए झोपत आहेस का काय. गणपती आला लागा गणपती नसते काय येणार आहे डिसेंबर येणार आहे. क्रिसमस आला ह्याला उठव. ए ह्याचं नाव काय साय काय हा उडे सायली सायलू सायलू हा नमस्कार गुड नाईट. अरे तुला कोणी गुड नाईट म्हणायला लावले नीट म्हण माणसात म्हण गुड नाईट गुड नाईट शुभरात्री शुभरात्री. झोपून उठा झोपून उठा उठून उठा काय उठून झोपून झोपून उठा. झोप तू जरा ओवर आहेस. बरं मित्रांनो तर बघू शकता असा अंधार पडलाय बाहेर अत्यंत असा दिवाचा प्रकाश पण आता बारीक व्हायला आहे. मला पण असं काय तर सांगू मला पण झोप आल्या झोपणार आहे मी मग कुठं झोपू कन्फ्यूज झाले बघा. एकतर एक ऑप्शन आहे इथं झोपायचा नाहीतर नाही बाबा मी कशाला बाहेर झोपू. हां गॅलरीत सारखी झोपूया. कशी झोपल्यात बघा की काय ह्यांना लाजा आहेत का नाहीत. हां बघ याच की मग काय खेळूया कशाने तरी. हां कशाने खेळूया माहिती आहे काय गाण्याच्या भेंड्याने खेळूया. हां हे उठलं बघ हे पण उठलं बघा हे पण उठलं बघा हे काय करूया. हां चल ग बसा मला झोपायला मी आता हातून तोंड घालून झोपणार आहे वळीनं काय मला आज भावानं पहिल्यांदा मला झोपाय भेटणार. तुम्हाला माझा चेहरा बघायचा असं माझं कशात होतो तिथे दिसते मी टी व्ही. हां चांगली झोप लागली झोपा की रे माझ्या नादाला नका लागत तुम्हाला यार मी बाहेरचा व्ह्यू दावला असता पण जायचं. हां म्हणा तिकडे तुमची घाला. तर भावांनो गुड नाईट सगळ्यांना पण आणि काय रे काय नाही भावान मी पण झोपतो टाटा बाय बाय. गुड मॉर्निंग गाईज. सो सकाळच्या 9 वाजल्यात 9. आज मी पहिल्यांदा एवढ्या उशीर झोपते नाही तर मी 6 वाजता. कुठं जायचं नाश्ता करायचं नाही तर नाश्ता बंद होते ते. तर मित्रांनो बघू शकता सकाळ झाली 9 वाजले. सो गाईज आम्ही आलोय दिवसा कुठं माहिती आहे काय गोव्यामध्ये. तिथे बघू शकता केवढं ऊन आहे. उन्हाने एकदम असं काळं पडल्यागत वाटतंय माहिती आहे का.